गुड मॉर्निंग मित्रांनो. तर सकाळचे 6 वाजलेत आणि तुम्ही माझा चेहरा बघू शकता. आमचा आता तुम्हालाच कळालंच असेल हे बघून, थंबनेल बघून आम्ही कुठं चाललो आहे ते. काहीच प्लॅन नव्हता. रात्री आय गेस आम्ही ऑफिसवरून सुटलो मॉर्निंगला आणि अचानक असा प्लॅन बनला आहे वॉटरफॉलला जायचा, जो वर्षाचे 12ही महिने चालू असतो. एवढ्या उन्हात बघा किती घाम येते. ॲटलिस्ट कमीत कमी भरपूर ह्युमिड आहे, तरी पण ह्युमिड असून पण तो वॉटरफॉल 12ही महिने चालू असतो. त्याचं नाव आहे कालमांडवी वॉटरफॉल, जो वाड्याला आहे. वाड्याच्या पुढे पालघरमध्ये येतो, पालघर डिस्ट्रिक्टमध्ये. इथून ऑलमोस्ट 124 किलोमीटर आहे. आपल्याला लागणार आहे 3 तास. माझ्यासोबत मित्र आहेत, ऑफिसचे कलिग्स आहेत, सर्व मजा येणार आहे. आणि मी आंघोळ वगैरे करून फ्रेश झालो आहे. ब्रेकफास्ट वगैरे काहीच केलं नाही. आता जिथं आम्ही थांबू तिथं तुम्हाला बघायला भेटेल कुठं कुठं आम्ही थांबू आणि कुठे कुठे स्पॉट आहे. आमचं डायरेक्ट आहे की ती मीटिंग पॉईंटला थांबलो आहे. मीटिंग पॉईंटनंतर थोडा हवा तर ब्रेकफास्ट करू. ब्रेकफास्ट करून डायरेक्ट डेस्टिनेशनला रीच करू. माझ्याकडे गोप्रो नाही, पण मी प्रयत्न करेन तुम्हाला व्हिडिओमध्ये जास्तीत जास्त गोष्टी दाखवण्याचा. ठीक आहे, तर गाडी कोल्ड स्टार्टला लावतो, सेटअप करतो आणि भेटतो तुम्हाला. बाय. आम्ही भेटलोय डायरेक्ट. हा कौशिक, आमच्या ऑफिसचा कलिग. आशिष हा हेल्मेट घातलाय, आज सिल्वो बिल्वो बनून आलाय, आज फुल जिंकायला आला. उड्या इथूनच उडी टाकायचा प्रयत्न करणार आहे. पण आम्ही आता थांबलोय इथं कल्याणच्या नाही, कल्याण दापोलीच्या इथं टोल नाक्याला. आता इथून मीटिंग पॉईंट दोघांच्या गाड्यात. चला, आणि इथं जायचं, पुढून लेफ्ट मारायचं. हा बघ, सेम हेल्मेट, सेम हेल्मेट. दोघांच्या गाड्या लागल्या तिथं. ऑटो साईज होता मस्त आहे की गरम गरम वडा बनतो. मस्त आहे की असे वडा उसळ खायची बेत आहे. सकाळ 3 एकदम. कौशिक फुल टेन्शन मध्ये, भेटतोय की नाही, कधी पोचतोय. 1.5-2 तास अजून बाकी आहेत आमचे. मस्त आहे की पट्टी समोसे, वडा उसळ, वडा उसळ, वडा उसळ, वडा उसळ. टेस्ट कसं आहे? टेस्ट कसं आहे? अरे टेस्ट कसं आहे? अरे असं काय टेस्ट कसं आहे? टेस्ट चांगले कसं आहे रे कौशिक? अरे कौशिक कसं आहे? बघतो काय? बरं आहे. बरं आहे, एकदम बरं आहे. नाही, चांगलं आहे. वडा उसळ छान आहे. पट्टी समोसा पोकळ बस. आमचे असेच आपल्याला किती जणांनी टांग दिली आहे? अरे अजित भाई, बोल. प्रसाद आरामखोर करण साराव दो काय सगळ्यांनी टांग दिली. म्हणून आम्ही आता आणि त्यामुळे 3 निघालो. 3 मस्किट. हा पण लेट आला विराज. 3 मस्किट आहे. 3 मस्किट डायरेक्ट अनप्लॅन्ड वाला प्लेन लय भारी असतो. इथं गाड्या लावल्यात आम्ही. हे काहीतरी पार्किंग आहे इथे. पार्किंगचे पैसे नाही, पण आता तो हे बघितलं का तो फोन. तर
तर कसं आहे, याच्या अगोदर आम्ही तिघं आलेलो, असं कॅमेरामध्ये बोलतोय आम्ही फक्त, याच्या अगोदर आम्ही आलेलो तेव्हा अशी काही पावती सिस्टम वगैरे नव्हती इथे. आता कसं टुरिझम वाढलंय, लय लोक यायला लागलेत उन्हाळ्यात आणि पूर्ण हे बनवलंय, हे पूर्ण सर्व बनवलंय आणि प्लस मस्ती घाण मस्ती करणारी लोक पण इथे येतात. त्यांच्यामुळे 12 लोकांनी आपला जीव गमावला इथे. एकाच दिवसात 5 लोक एका तासात असे पडलेत. तर तुम्ही येत असाल तर स्वतःची काळजी घ्या, दारू बिरू पिऊ नका. आणि हे बघा, अशी पावती स्वतःची फाडायला लागेल. 20 रुपये 2 व्हीलरचे, 4 व्हीलरचे स्क्रीनशॉट काढून बघून घ्या आणि प्रत्येकी 10-10 रुपये, म्हणजे एकूण टोटल आम्ही 100 रुपये दिलेत एंट्रीचे. आम्ही हातात घेतलंय कलिंगड मस्तपैकी, कलिंगड घेतलाय, केळी घेतलेत, फुल गरमी. आणि तेव्हा इथून दिसते थोडं 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 थोडं. आशिष कसं वाटतंय? हा कसं वाटतंय? हा गारगार वाटतंय. लय गरम होतं, लय गरम. हालत बघा, हालत खराब झाली. सध्या तरी आवाज कोणाचा येत नाही आहे पब्लिकचा. चला खाली, तिथं खाली पोहोचून तुम्हाला बोलतो. काय झाडवरचं पाणी आहे. चालतोय चालतोय पाण्यात, चालतोय लवडा. हे पुढे नको जाऊ, हे लवड्या, ये काय नाही. इकडे बघ, इकडे बघ, इकडे बघ. चलो आपण आपला व्हिडिओ मार लो करे मामा. केलं ये जवळ ये. तर कलिंगड तर लय पोहून घेतलोय. कौशिक कसं वाटतंय? हा पोहून कसं वाटतंय? डिहायड्रेटेड गारगा कसं वाटतं रे? हे बघ कलिंगड पूर्ण 4 किलोचा कलिंगड घेतलाय आम्ही. हे बघ असं असं काहीतरी जागा आहे पोहायची. हा एकदम एकदम पोहायची जागा आहे. पोहायची जागा कलिंगड. हे लाईफ जॅकेटवाले पर 100 रुपये 150 रुपये पर हेड घेतात. 100 ते 150 रुपये माणसं बघून पुढे बांधतात. असा काहीतरी स्पेस आहे.
नंतर विचार करतो डिहायड्रेशन थांबू. काय करायचं, थांबायचं की घरी जायचं? हां थांबायचं की घरी अजून जाता आता आम्हाला नाही करून 3 तास तर लागतील घरी जायला. मग बघूया, विचार करूया, कुठंतरी खायला थांबूया. खायला थांबलो तर तुम्हाला दाखवतो काय खातो वगैरे अपडेट. अंधेरी जोईस पिझ्झा. हा बोलतो अंधेरी जोईस पिझ्झा, म्हणजे तो माझ्या इथून 3 तास घरी पोहोचायला, तिथून अजून 2 तास तिथे जायला, रिटर्न येता येता मला 5 तास होते. 8ला लॉकआउटला. आशिष लय खुश दिसतोय. पोहता येत नाही झालेला, पण आज पोहलाय मस्त पैकी. 1 नंबर उड्या टाकल्यात आशिषने. हा पण हा रड्या, हा उड्या टाकायला बघत नव्हता, तरी पण याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवून मी, व्हिडिओमध्ये येईल हा उडी टाकताना. हा गाणवर नसतं तर उडी नसती मारली, आला नाही. मजा आली ना, पण मजा आली ना, फुल फाडू. तरी लय लोक नाही आलेत. आता आम्ही सकाळी 10:30-11ला आलेलो, तेव्हा कोण नव्हतं, फक्त आमची दोघांची गाडी होती. आता गाड्या बघ येते, लय ऊन आहे. ऊन म्हणजे काय, 43 तर आपले त्याच आहेत. आहे तर किती आहे ऊन, पूर्ण काला झालं. हात बी तसं हे लावलं का काला. त्यांची हालत पण फुल खराब आहे. बेकार गरम होत. चला आता कुठं थांबलो तर दाखवते. तर आम्ही थांबलो आता शिवनेरी ढाबामध्ये. हेल्मेट येते, खा ना, घे ना, चालू हो. रील बनवतात बघ. आम्ही मागवलं चिकन चिली, ऑर्डर केले. का ना असं पकडायचं काय, असे संपेल ना. हा बघून तर हसतोय. चिकन बिर्याणी त्याचे हात तरतरतात आहे. भरपूर ट्रॅफिक असल्या कारणाने त्यांना मी बोललो तुम्ही पुढे जावा, मी पण घरी जातो. ठाण्याला भरपूर ट्रॅफिक होता, पुढे मागे झालो आम्ही. आणि मग काही गोष्टी माझ्याकडे राहिल्या आशिषच्या. त्याला म्हटलं मंडेला घे, आणि त्याला म्हटलं की, आणि कौशिकला म्हटलं घरी जातो मी पण इथून घरी जातो आरामात. इथंच व्लॉग संपवतो. आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. ठीक आहे, टिल देन राईट सेफ, बाय.